महत्वाची घडामोड आहे। पुण्यात एक दिवसाआड पाणी कपात करावी लागणार असं पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलंय। धरणातील पाणी साठा कमी झाल्यानं निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढील सोमवारपासून पाणी कपात करणार असल्याची माहिती आहे। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे। एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे असं आयुक्तांनी सांगितलंय। पुणे शहराला खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून पिण्याचा पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। मात्र आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जो आहे तो 15 जून पासून घेतलेला आहे। मात्र आपण पाहतोय की ज्या धरण साखळी क्षेत्रामधून पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या धरण साखळी क्षेत्रामधला पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खडकवासला धरणामध्ये अवघं 0.85 TMC इतकंच पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे। मात्र पुढचे 3 महिने जे आहे ते प्रशासनाला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला टेमघर असेल, वरसगाव, त्याचबरोबर पानशेत या धरणांमध्ये सुद्धा पाणीसाठा जो आहे तो कमी आपल्याला पाहायला मिळतोय। कारण पुढचे 3 महिने हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केलेला आहे तो म्हणजे पर्जन्यमान कमी आहे। त्याचबरोबर यंदा मान्सून जो आहे तो कदाचित उशिरानं येऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता जवळपास पुढच्या 3 महिन्यांचं नियोजन जे आहे ते प्रशासनाकडून केलं जातंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, खडकवासला।